तर 2026 मध्ये तुम्ही जर एका नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर पोल्ट्री फार्म हा व्यवसाय खरंच खूप चांगला आहे. हा पण प्रॉफिट आहे, लॉस पण आहे. एखाद्या व्यवसायामध्ये जर आपल्याला प्रॉफिट होत असेल तर एखाद्या वेळेस लॉस पण आपल्याला सहन करावा लागतो. तर कुक्कुटपालनात दोन प्रकारचे लोक असतात, जे पहिल्याच वर्षी लाखो रुपये कमवतात आणि जे दुसरे राहिलेले पहिल्याच वर्षी पूर्ण नुकसान करून बसतात. म्हणजे त्यांचं गुंतवलेलं भांडवल सुद्धा त्यांना रिटर्न भेटत नाही. दोन्ही पण सारखंच कष्ट करतात, पण टेक्निक महत्त्वाचे आहे. कष्ट थोडं कमी झालं तरी चालेल, पण आपल्या ज्या टेक्निक आहेत, आपल्याला ज्या गोष्टी वेळेवर करायच्या आहेत, थोडक्यात तर उदाहरणार्थ लसीकरण वगैरे, तर त्या आपल्याला चुकून द्यायच्या नाहीत. त्या आपल्याला टायमिंगशीर, वेळेशीरच झाल्या पाहिजेत. जसं मी ब्रूडिंगमध्ये सांगितलं, तुम्हाला कोणत्या लसी कधी द्यायच्या आहेत, त्याची जर वेळ तुमच्याकडून चुकली नाही ना, तर तुमचं इथं 0% नुकसान होणार आहे, म्हणजे नुकसान होणार नाही. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 2026मध्ये पोल्ट्री फार्मिंग आधुनिक पद्धतीने कसं करायचं, मॅनेजमेंट कसं करायचं आणि या व्यवसायात सगळेजण त्रासलेले म्हणजे खाद्य मॅनेजमेंट. बऱ्याच लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. पोल्ट्रीमध्ये 70 ते 80% रक्कम हे आपल्याला खाद्यालाच लागते आणि बरेच लोक आपले फार्म पण बंद करतात. तर त्यामुळे 2026मध्ये एक आधुनिक पोल्ट्री फार्म कसा असावा किंवा सुरुवात कशी करावी याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. जरी माझा एखादा पॉईंट चुकला तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर सुरुवात करूया. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक आधुनिक पोल्ट्री फार्म कसा सांभाळायचा, त्यांची कशी काळजी घ्यायची, खाद्य मॅनेजमेंट कसं करायचं आणि एक कालावधी किती लागतो, आपण यावर चर्चा करणार आहोत. तर एक्झॅक्ट 500 कोंबड्या सांभाळायला, 1000 कोंबड्या सांभाळायला आपल्याला किती पैसे लागतात किंवा खर्च किती होतो, उत्पन्न किती होतं, खर्च उत्पन्न विश्लेषण यावर आपण पुढचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त त्यांची काळजी कशी घ्यायची, मॅनेजमेंट कसं करायचं, पोल्ट्री फार्म कसा चालवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही बेसिकपासूनच सुरुवात करत असताना, म्हणजे शेड वगैरे तुमच्याकडे काहीच नाही, जर तुम्ही मांसासाठी काम करत असताल तर तुम्ही बॉयलर वगैरे किंवा मॉडिफाय जे आपले देसी आहेत कावेरी, सोनाली यामध्ये काम करा. आणि तुम्ही फक्त अंड्यासाठी काम करत असताल, म्हणजे तुम्हाला अंडी उत्पादनासाठी काम करायचं असेल, अंड्यातून तुम्हाला उत्पन्न पाहिजे असेल दररोज, तर तुम्ही प्युअर गावरांकडे वळा. तर कावेरी, सोनाली 2 ते 2.5 महिने लागते आणि प्युअर गावरानला आपल्याला कंप्लीट 5 ते 5.5-6 महिने लागते. तर त्यामुळे तुम्हाला खाद्य मॅनेजमेंट, तुम्हाला जे तुमच्या बेसिकवर तुम्हाला सोयीस्कर वाटेल तुम्ही ते निवडा. तर स्वतः मी प्युअर गावरान कुक्कुटपालन करते. तर यामध्ये असं आहे, वाट बघावी लागते, संयम आहे, पण रेट पण तसा आहे. आपला एक पक्षी म्हणजे आमच्याकडे असा रेट आहे, आपल्या अंड्याला 10 रुपयाचा रेट भेटतो. आपले जे पक्षी आहेत ते आपले एक मेल विकतो आपला 500-550 रुपयाला आणि आपली म्हणजे कोंबडी विकते 400-450 रुपयापर्यंत. मी जर प्युअर गावरानचा फार्म टाकत असाल तर मुक्त संचारमध्ये काम करा. म्हणजे जागा लागते, तर तिला फिरण्यासाठी जागा स्पेसिफिक हवीच. तुम्ही त्यामध्ये शेवगा लावू शकता किंवा लिंबुनी किंवा दुसरं अजून तुम्ही कोणती पण तुमच्या आवडीनुसार झाडांचं रोपांचं लागण करून घ्या. तर शेड पूर्व पश्चिम पाहिजे. एका पक्षाला 1 स्क्वेअर फूट जागा लागते. त्यानुसार तुम्हाला किती पक्षी भरायचे किंवा तुम्हाला इन भविष्यात किती पक्ष्यांपर्यंत करायचं आहे असं टार्गेट ठेवून त्यानुसार तुम्ही शेडची रचना करा. हा पण मी सजेस्ट करेन. शेड बांधतानाच व्यवस्थित बांधा, कन्स्ट्रक्शन करताना पक्क करा, जेणेकरून ते आपल्याला बऱ्याच दिवस टिकेल. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे इथं काही म्हशी वगैरे राहणार नाहीत का किंवा गाया राहणार नाही, त्यामुळं कमकोत असं एवढं व्यवस्थित बनवत नाही आणि नंतर 4-5 वर्ष झाले की परत नव्याने त्याचं काम करावं लागतं आणि मग एक ना एकच होतं, परत तिथं पण खर्च तेवढाच होतो. त्यामुळे बांधतानाच करतानाच व्यवस्थित करा. तर तुम्ही सुरुवात करायची असेल तर एकदम 2000-3000 कोंबड्या टाकू नका. तुम्ही बरंच ऐकलं असेल बऱ्याच लोकांकडून, यूट्यूबवर वगैरे, सुरुवात करा, छोट्यापासून सुरुवात करा. या क्षेत्रात खूप म्हणजे खूप भयानक वेगवेगळे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील. हळूहळू अनुभव येतो. आता सुरुवातीला वर्षभर झालं मी याच्यात आहे, तर सुरुवातीला 6 महिन्यापर्यंत मलाच काही समजत नव्हतं. सकाळी पाहिलं उठून तर पक्षी असं झुरून बसतोय का, असं का होतं, काय होतं याचं मलाच काही मेळ लागत नव्हता. त्याच्यामुळं जास्त नुकसान करून घेऊ नका. सुरुवात 100 ते 200 पक्ष्यांपासून करा किंवा लईत लई तुमच्यात कॅपॅसिटी असेल तर 500 पर्यंत करा. त्याच्या पुढं करू नका. त्याचं रोगराई, त्याचं मॅनेजमेंट, त्याचं खाद्य कसं असतं, त्याला किती लागतं हे मी तुम्हाला आता सांगते. छोट्या पिल्लापासून ते कोंबडी होईपर्यंत मार्केट कसं असतं, कुठं विक्री करायची, पिल्लांची विक्री कशी करायची, रेट किती द्यायचा, काय द्यायचा, मी जसं माझं स्वतः करते मी तसं तुम्हाला सांगणार आहे.
तर लहानपणी जर तुम्ही घरीच हॅचरी करत असाल तर अतिउत्तम. ब्रुडिंगमध्ये एवढं काही नाही, फक्त टेम्परेचर आणि स्वच्छता, स्वच्छ पाणी, वॅक्सिन आणि औषधं, बाकी 4-5 गोष्टींची काळजी घ्यायची महत्त्वाचं आहे. 21 दिवसापर्यंत खूप चांगली काळजी घ्यायची, पण त्याच्यानंतर घ्यायची नाही असं काही नाही आहे. लहानपणी म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये पक्ष्यांची चांगली ग्रोथ होत असते, त्याच्यामुळं खाद्य पाणी कमी नाही पडलं पाहिजे. तर लसीकरण, तर मेन लसीकरण सगळ्यात महत्त्वाचे बेसिक आहेत ना आपले, ते 2 आहेत, लासोटा आणि गंभोरा. राणीखेत आणि दुसरं येतं गंभोरा इन्फेक्शन बर्सल डिसीज म्हणजे IBD. तर हे 2 लसीकरण खूप महत्त्वाचे आहेत. तर पहिलं आपल्याला लासोटाचं लसीकरण करून घ्यायचं आहे, त्यानंतर गंभोराचं. तर हे 2 लसीकरण लासोटा आणि IBDचं आपल्याला 15 दिवसाच्या आतमध्येच करून घ्यायचं आहे. तर ते कसं करायचं, कोणत्या दिवशी करायचं हे मी तुम्हाला पहिलं सांगितलं आहे. तर 21 दिवसापर्यंत झालं. त्यानंतर 21 ते 28 दिवसापर्यंत आपल्याला लासोटाचा बूस्टर डोस द्यायचा आहे. खूप महत्त्वाचा आहे. हा बूस्टर डोस आहे, कॅपॅसिटी जास्त असते. बेसिक लसीकरण आपल्या पक्ष्यांना 2 महिन्यापर्यंत करतात. त्यानंतर दिलं तर अतिउत्तम, नाही दिलं तरी गावरांमध्ये एवढी काही गरज लागत नाही. तर दुसरं आहे खाद्य. तर खाद्य आपल्या कोंबड्यांना कमी नाही पडलं पाहिजे. मॅनेजमेंट करणं म्हणजे आपल्याला कमी खर्चामध्ये आपण दुसरं त्यांना कोणतं ऑप्शन म्हणून फीड देऊ शकतो हे होतं. म्हणजे त्यांना कमी खाद्य पडलं तर त्यांचं अंड्याचं प्रमाण पण आपल्याला ॲटोमॅटिक कमी होईल. त्यामुळे एक ना एकच होईल. त्याच्यामुळं खाद्य कमी पडू देऊ नका तुम्ही. दुसऱ्या वेळी तुम्ही फक्त त्यांचं पोट भरण एवढी काळजी घ्या. तर 21 दिवसानंतर आपली ब्रुडिंग संपल्यानंतर त्या पक्ष्याला लगेच मोठ्या पक्ष्यांमध्ये मिक्स करू नका. त्याला सेपरेट अशा ठिकाणी ठेवा की तिथं सेफ्टी असेल, म्हणजे डायरेक्ट हवा ऊन आतमध्ये येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या एखाद्या कोंबड्यांमध्ये वीक वगैरे पक्षी असेल, आजारी पक्षी असेल किंवा आपल्याला वाटते की त्याला आता एखाद्या रोगाची लागण झाली की ताबडतोब तो पक्षी लगेच बाजूला काढून ठेवा आणि त्याच्या थ्रू लगेच रोग पसरणार नाहीत आणि दुसऱ्या आपल्या कोंबड्यांना एखाद्या नवीन रोगाची लागण होणार नाही. त्याच्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी पोल्ट्री फार्ममध्ये खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. जर अंड्याच्या कोंबड्या असतील तर त्यांना व्यवस्थित डबे वगैरे बांधा अंडे घालण्यासाठी. जर अशी काही सुविधा तुम्ही केलेली नसेल तर आपली गावरान कोंबडी अशी असते की तिला लपवून अंडे घालायची सवय असते, तर ती एखाद्या वेळेस आपलं अंडं गाळू बी शकते, म्हणजे ती अंडं पण घालत नाही. तिला जर सेफ्टी वाटत नसेल तर ती अंडं घालायचं कमी करते आणि त्यामुळे अंड्याचं प्रमाण हळूहळू हे बी कारण असू शकतं की अंडे कमी निघायला. त्यामुळे व्यवस्थित त्यांना सुविधा करा, म्हणजे डबे वगैरे बांधा, जसं मी स्वतः केलेलं आहे. मी असे डबे वगैरे बांधून घेतले आहे. तर 10 अंड्याच्या कोंबड्यांमध्ये 1 कोंबडा कंपल्सरी असायलाच हवा, म्हणजे 100 कोंबड्यांमध्ये 10 कोंबडं. प्युअर गावरानला एवढं डिमांड आहे, इतकं मार्केट आहे ना, त्यामुळे आपल्याला कुठं जायची गरज नाही किंवा आपल्याला ह्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही आहे. स्वतः आपल्यापाशी कस्टमर येतात. आता माझ्यावरूनच बघा, माझ्या घरी दररोज 2 लोक आहेत साठी म्हणा किंवा पिल्लांची विक्री किंवा त्यांना पिल्लं लागत असतात, गावातले म्हणा किंवा बाहेरचे. पण आपले पिल्लं पहिले 15 दिवस तरी बुकिंग करावी लागते आधी. त्याच्यामुळं आपल्याला कुठं जाऊन ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही आहे, स्वतः लोक आपल्याकडे येतात. जर आवडला असेल, तुम्हाला जर व्हिडिओमधून काही नवीन शिकायला भेटलं असेल, तुमच्या उपयोगी वाटत असेल व्हिडिओ, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉर मॉडर्न फार्मिंग अँड मॉडर्न बिझनेस. धन्यवाद.